ताई का सांगाल आज पारंपरिक पद्धतीने आज तुमच्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाकडून कानबाईच्या उत्सवाचं विसर्जन करण्यात आलं आहे, काय सांगाल? कानबाई मातेचा उत्सव हा आम्ही पूर्वीपासून साजरा करत आहोत, म्हणजे आमच्या पिढीपासून चालू आहे। हा उत्सव 3 दिवसाचा असतो। कानबाई माता म्हणजे एक पार्वती मातेचं रूप आहे। पार्वती माता आणि रुक्मिणी माता ही देवी, म्हणजे आपण देवीला जातो तर ही या 3 दिवसात देवी आपल्या घरी येते, म्हणून आपण हिची मनोभावे पूजा करतो। ही 3 दिवसाचा उत्सव असतो। शनिवारी आपण कणण्याची भाकर, किल्लूची भाजी असा त्या देवीला नैवेद्य देतो। नंतर रविवारी आपण पुरणाचे रोट करतो आणि खीर, सार, भात असा नैवेद्य देवीला देतो आणि आपले सगळे भावबंदकीचे लोक एकत्र येतात। या निमित्ताने सगळे लांब लांबून एकत्र येतात आणि एकत्र मिळून भक्तिमय वातावरण होतं आणि खूप छान उत्सव हा होतो। नंतर सोमवारी कानबाई मातेचं विसर्जन होतं। हे पारंपरिक पद्धतीने कानबाई उत्सव साजरा केला जातो हे नक्की आहे, पण याचं मागचं एक कारण असं आहे की जे बाहेरगाव गेलेले विखुरलेले कुटुंब आहे ते एकत्र येतात, ते एकत्र येण्याचं एक काम या ठिकाणी आहे। हो, त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, एकत्र म्हणजे खूप सारं एन्जॉय करतात आणि उत्सव खूप छान प्रकारे होतो। तुमचं नाव? माझं नाव दामिनी विवेक पवार। हा उत्सव आमच्या 3 पिढ्यांपासून साजरा करण्यात येतो आहे आणि आता ही जी पिढी चालली आहे जनरल पिढी, या निमित्ताने आम्ही सगळे विभक्त कुटुंब झालो आहोत आणि बाहेर कामानिमित्त, जॉबनिमित्त जात, पण हा उत्सव असा आहे की त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो आणि काही आता नवीन जनरेशनमुळे सगळं काही विभक्त झाले जातात, कोणाचा काही दुरावा राहतो। या निमित्त ह्या उत्सवाने आम्ही सगळे एक आल्यानंतर तो दुरावासुद्धा आमचा सगळी मंडळी, आमचे वडील पडजीवंत सगळे दूर करतात आणि त्यानिमित्ताने हा जो उत्सव आहे आणि आम्हाला याच्यानंतर चालना मिळते की काय पुढे कसं हे करायचं त्यासाठी। हा जो उत्सव आहे हा जळगाव जिल्ह्यात मर्यादित आहे? नाही, हा जळगाव आमचा खानदेश पट्ट्यामध्ये प्रसिद्ध म्हणून उत्सव आहे। आमचे सगळे खानदेशी मंडळी या उत्सवाला रोट म्हणून समजतात आणि या निमित्ताने आम्ही सगळे कुटुंब एकत्र सगळं जेवण वगैरे सगळे रोट बनवतो। माझं नाव पंकज पवार, पाटोंदेकर। हे कानबाईचे स्थापना करण्याच्या 1 महिन्यापूर्वी आम्हाला तयारी करावी लागते। हे पहिले 3 दिवस आम्हाला पहिले रोट असतात। रोट झाल्यानंतर कानबाईचं रविवारी संध्याकाळी 6:30 पावणे 7ला आम्ही पूजन करतो, आरती करतो। सर्व भावबंदकी एक ठिकाणी जमा होते आणि दुसऱ्या दिवशी 10:30-11 वाजता तलावातून आम्ही विसर्जन करतो। तुम्ही नेहमीप्रमाणे आज सकाळी विसर्जन केलेलं आहे, हो। आता तुम्ही कानबाई घरी घेऊन जाताय? हो हो। तर तुम्ही हीच कानबाई पुढच्या वर्षी वापरणार का? हो हो हो। बरं, याचं जे ठेवण्याची जी पद्धती कशी आहे? हां, इथून गेल्यानंतर आम्ही सगळेजण कानबाईचं आरती वगैरे करून सर्व एका ठिकाणी व्यवस्थित डब्यामध्ये मी व्यवस्थित सुरक्षित ठेवतो आणि जिथे काही असं अडचण येणार नाही, काही नाही, अशा ठिकाणी जे आम्ही बंदिबस्त याच्यामध्ये ठेवत असतो। बरं, हे नारळ शक्यतोवर टिकत नाही काही दिवस, पण हे नारळ तुमच्याकडे राहतं? बरोबर बरोबर। हे नारळ ज्या दिवशी आम्हाला थोडं खराब वाटलं, काही वाटलं, तर आम्ही आपल्या पाचोऱ्या तालुक्यात मायगी म्हणून गाव आहे, तिथे लग्नाच्या दिवशी जिथे लग्न राहिलं त्याच दिवशी आम्ही ते नारळ तिथे घेऊन जातो, तिथल्या भटजीला ते नारळ देतो आणि दुसरं नारळ आम्ही त्यांच्याकडनं घेतो। ताई काय सांगाल की हे जे कानबाईचं पूजन आहे तुमचं हे किती वर्ष आहे या ठिकाणी? आमचं हे आता 25वं वर्ष आहे, आमचं 22वं वर्ष आहे कानबाईचं। आणि याची पारंपरिक पद्धत काय आहे, कशामुळे साजरे केलं जातं? हा उत्सव पूर्वजांनी सुरू केलेला आहे आपल्या भाऊबंदकीसाठी। या निमित्ताने जे बाहेरगावी कामासाठी गेलेले आहे सर्व भाऊबंद एकत्र येतात, 2 दिवस कानबाईच्या निमित्ताने एकत्र राहतात, जेवण करतात, कानबाईचे रोट एकत्र खातात आणि अशा या कानबाई सणामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि प्रेम वाढतं। तुम्ही या घरात सुनबाई आहे? येस, हो। तुम्ही आल्यापासून ही किती कन्बाई आहे? माझी 22वी आहे। तुमची 22वी? हो, रेखा नंदू सोनार।